या घडीची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील टाकेवाडीतील सातोपा यात्रेची आजपासून सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्र ऑनलाईनचे प्रतिनिधी गणेश संसारे यांचा बघूया हा विशेष रिपोर्ट। आपल्या बैलांची नावं सांगून द्या वारुगडकर बंद पळणार मागे गाड्या वळले यात्रा बाहेर या। वळा 20 वळा सातोबा देवस्थान यात्रा कमिटीकडून भव्य अशी बैलगाडा शर्यतीची सुरुवात करण्यात आलेली आहे। यात्रेच्या दुसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचा हंगामा व गजी नृत्य या ठिकाणी ठेवण्यात आले आहे व तिसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता सातोबा देवाची आरती व सकाळी 9 वाजता पालखी मिरवणूक व रात्री 10 वाजता सातोबा देवाची भाकणूक मिरवणूक जी आहे ती पाहायला मिळते व नंतर ही यात्रा संपन्न होत असते। महाराष्ट्र ऑनलाईनसाठी प्रतिनिधी गणेश संसारे, सातारा। हे भाई या पुढे आपण आलेला सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील टाकेवाडी या गावामध्ये या ठिकाणी सातोबा देवाची यात्रा आहे। या यात्रेनिमित्त भव्य असे बैलगाड्या शर्यतीचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटीचे काही सदस्य आहे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आपल्यासोबत त्याचबरोबर सातोबा देवस्थानचे पुजारी तात्याभाऊ दळस हे देखील आहे, यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। कशा प्रकारे आयोजन आहे या ठिकाणी यात्रा कमिटी गाड्यांच्या शर्यती ठेवण्यात आलेल्या आहे। तरी आम्हाला हे प्रतिसाद भरपूर प्रमाणात मिळाला आहे, त्याबद्दल आम्हाला हे आनंद वाटतो। अशा प्रकारे आपण किती दिवसाची यात्रा आहे? साधारण गड बसल्यापासून 10 दिवसाची यात्रा आहे। दसऱ्याला संपूर्ण यात्रा, दसरा 1 दिवसाने पुढे गेलेला आहे, तरी 10व्या माळ्याला आपली यात्रा असते। सर जरा या ठिकाणी नाव आहे सातोबा। सातोबा बिरोबा हा एकच आहे। सातोबा म्हणजे बिरोबा आहे। शेवट काय झालेला आहे, 52 ठिकाणी देवाने लिंग मांडून शेवट इथं झालेला आहे। जंगल्या डोंगर आहे, जंगल्या डोंगर डोंगर नाही, हा सर्वात मोठे शिवलिंग आहे। शिवलिंग म्हणजे हा कटक नावकर असलेला डोंगरावर अंतर आहे, डोंगरावर देवाचा निवास आहे। आणि महत्वाचं म्हणजे शिवलिंग आहे की महादेवाच्या पिंडीसारखा आकार आहे डोंगराचा, की जेणेकरून भाविक भक्तांनी येऊन ह्याचा बघण्याचा आनंद लुटावा आहे, अशा पद्धतीचा हा डोंगर आहे। पाऊस शकता परिसरामध्ये पाऊस पडतो, पण या ठिकाणी बैलगाडी शर्यत आहे। कृपेने कुठलाही पाऊस नाही, चांगल्या प्रकारे कार्यक्रम होत आहे। बैलगाडी शर्यत काही अडचण येत नाही। तर याच्यासाठी आम्ही पहिलंच देवाला विचारलं होतं, फोन लावून फोनाच्या माध्यमातून विचारलं होतं, कारण ही पावसाळ्याचे दिवस आहेत। त्या पावसाळ्याच्या दिवसात बैलगाड्या शर्यत करणं अवघड जाईल, ह्यासाठी आम्ही देवाला पहिला फोन लावला होता। देवाने परवानगी दिल्यानंतर आम्ही हे सगळं नियोजन केलेलं आहे। प्रथमच यावर्षी बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे।
परिसरातून या ठिकाणी त्या ठिकाणी येत आहोत. नाही आम्हाला याबद्दल भरपूर आनंद झाला आहे. लोकांनी असाच कायमस्वरूपी प्रतिसाद द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. जे होते या ठिकाणी देवस्थानचे पुजारी लक्ष्मण तात्या धडक यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडली आहे. सतोबा देवस्थान हे सत्याला पावणारा हा सतोबा आहे. बैलगाड्या शर्यत बी या ठिकाणी होत आहे आणि ह्या कार्यात कुठलाही अडथळा येणार नाही हे सतोबा महाराजांनी कळून दिलेले आहे. कॅमेरामॅन महादेव पवारसह गणेश संसारे, रिपोर्टर सातारा. आणि झेंडा बांधताना सहकार्य करा. तालुक्याच्या केवढ्या गावामध्ये या ठिकाणी 20 सुटतो या मैदानातला. पाठीमागे 21 वाले सज्जरा, 25 खाले 35 चे बैलगाडी मला गाड्या झोपलेत का बघा. 35 वाले वेळ लावायचा नाही, फक्त 5 मिनिटाचा वेळ आपल्याला. 35 वाले झुपा गाड्या झुपा. 10 गट बरोबर जाणार आहेत. पटपट गाड्या झुपा. सोडाव सुटला या मैदानातला गट क्रमांक 20 सुटला आणि 20 मध्ये 7 गाड्या, त्यापैकी 1 गाडी बाद झाली. 6 गाड्या पडतात, त्यातली दुसरी गाडी बाद झाली. त्यांना तिसऱ्याचं मात्र केलं. अलीकडे 2 गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. कोण होतोय गट विजेता? गट क्रमांक 20 तालिका तास क्रमांक 2 मधून धावली गाडी सतोबा विरो प्रसन्न रविराज ठवरे खुरूज. या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेते बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे. पुरस्कार आपल्या बैलांची नावं सांगून द्या. माळशिरसकरांचा विठ्ठल पळाला. सुंदर अशी गाडी सेमीला पात्र. अण्णासाहेब काळे माळशिरसकरांचा विठ्ठल. भाग्यनगरकरांचा या ठिकाणी ब्लॅक टायगर सर्जा पळाला. सर्जा आणि विठ्ठलची गाडी सुंदर अशी सेमीसाठी पात्र. लखनडावर अमरापूरकरांनी गाडी सेमीला पात्र केली. वळवा 21 मध्ये 1 ला भैरनाथ मस्कोबा प्रसन्न नारार ग्रुप वाखरी. 2 ला खंडोबा प्रसन्न कनेरी बारामती पहलवान ऋतुराज चव्हाण. 3 वरती रामेश्वर साईदास राठोड मुंबई पोलीस स्वर्गीय नगरसेवक अशोक वाघमोडे माळशिरस. 4 वरती सागर शेठ खांदवे 3303 लोगाव पुणे. 5 वरती जानबाई प्रसन्न मृगजा घनवट उपळवे. 6 वरती हिंद केसरी गंभीर ड्रायव्हर रॉकी फॅन्स क्लब एक्सिओ. 7 वरती रुद्रराज सुरज शेठ सावंत वेदिका वैभव शेठ टेबरे सोन्या फडतारे दहिवडी. सुटला 21 सुटला आहे मैदानातला. 1 बाद झाला आणि कडाला उभं राहिलेले सावध उभं राहा. लढत चालू आहे 3 गाड्यामध्ये. शेवटच्या क्षणाला बाजी मारली. निकाल कॅमेरामध्ये कैद झाला. निकाल कॅमेरा पाहून निकाल दिला जातोय. वावा 22 बंद येणारे. वारंवार सांगून देखील बैलगाडी मालक इथं चिंतक आपण ऐकत नाही. गड क्रमांक 21 चा निकाल तास क्रमांक 4 मधून धावली गाडी सागर शेठ खांदवे 3303 लोगाव पुणे. या गाडीच्या प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे. सुंदर अशी गाडी पळाली. कृती सुनील भोईर गोलवली यांचा किटवी पळाला. सुंदर अशी गाडी सेमीला पात्र आणि त्याच्यासोबत आदत किंग सर्जा पळाला. गाड्या सुद्धा गेले सेमीला पात्र. गाड्या सुद्धा गेले. या माग तुला माग गट मत चालणार. वावा 22 मध्ये 1 ला दत्त प्रसन्न शंकर फॅन्स क्लब वस्ती फलवडी. 1-2 पाठीमा मध्ये 2 ला जाणारी करतात महालक्ष्मी प्रसन्न रामा पहलवान खोडची. 3 वरती किसन दत्तो बसवडे धर्मपुरी. 4 ला श्वेता मोहन शिंदे गडशिंदे. 5 वरती गिरदेव कृषी सेवा केंद्र दहिवडी विकास शेठ बाळवे बबलू शेठ. आपल्या तमाम प्रेक्षकांना सांगतो त्या ठिकाणी 6 वरती ज्योतिर्लिंग प्रसन्न अभिजित भैया निंबाळकर निमसोड सप्त हिंदी केसरी भारी ड्रायव्हर चिंचवडी. 7 वरती श्रीनाथचा प्रसन्न समीर शेठ चव्हाण अप्पाड ढवाळ पैंजनवाळ. निपक्ष रोखोक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.